सत्ता, संघटना आणि सभागृह हे माझ्यासाठी आता, म्हणून मला म्हणतात आता कर्डिले साहेब म्हणले नशिबाने मोठा आहे, नशीब लय बलवान आहे. पण मी आमदार होतोच ना कर्डिले साहेब. मी उभा राहिलो त्यावेळेस काही पडायसाठी थोडी उभा राहिलो. 622 मताच्या फरकाने पडलो. खासदारांनी पण खिंड लढवली त्यावेळेस आपण सिंहगड जिंकू शकलो. आणि खासदारांनी खिंड लढवली 28,000 ना, 28,000 मतांनी, अतिशय अल्पशा मताने पराजय झाला. पण माझी कुठंतरी देवाची श्रद्धा आणि सबुरी आणि निष्ठा आणि मी जे काही पूजा अर्चा केली त्यावेळेस, पण देवाभाऊची पुण्य झाली, मी सभापती झालो. तसं आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल आपल्याला. आता हा एक ठरावच करावा लागेल जिल्ह्याला आपल्याला. कारण त्यांनी ज्या पद्धतीने खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता. आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली इतकिंचित शंका आणू नका. पालकमंत्री महोदय काय करतील का नाही करतील, पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुमचा मान सन्मान झाला पाहिजे. आणि शेवटी एक नवोदित कार्यकर्ता पहिल्याच फेजमध्ये निवडून आल्याच्या नंतर अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत सगळ्याची अडीअडचणी समजावून घेत, आपण जरी पराजय झाला तरी जनतेला दिलेला शब्द पाळायचा या हेतूने पराजय झाल्यानंतर देखील माननीय पालकमंत्री महोदय जलसंपदा मंत्री झाल्याच्या नंतर साखळीचा शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या हालचाली केल्या तेही जनता विसरू शकणार नाही. शेवटी उपेक्षित भागाला सिंचनाखाली आणणं आणि त्याला पाणी देणं, त्यांची ऊर्जित अवस्था आणणं, त्यांच्या शेतीतून उत्पन्न वाढणं, त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिकदृष्ट्या ते मजबूत होणं, हेच या राज्याच्या सत्तेतून लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला अभिप्रेत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचा मागणी म्हणण्यापेक्षा आमचं कर्तव्य हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळं तुम्ही जी भूमिका मांडली ती भूमिका तुमची नसून ती भविष्यकाळात आमची ठरणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण सत्तेवर आलोत, आपण सगळेच आमदार आहोत. भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं चळवळ निर्माण करणारी. आपल्या देशात कधी काली लाल भावटा होता, दरम्यानच्या काळात काँग्रेसने कब्जा केला. मला वाटतं आता महायुतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये कब्जा केलेला आहे. 12 पैकी 10 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी या भारतीय जनता पार्टीचं कार्य सुरू केलं, ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी संसाराचा त्याग केला, त्यांना हा आमचा आजचा सत्कार समर्पित आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्या काळात भारतीय जनता पार्टीचं नाव घेणं हे अतिशय अडचणीचं होतं. आणि अशा काळामध्ये पक्ष त्यांनी सुरू ठेवला. आणि आज नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यभर अतिशय मजबूत असं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं संघटन मजबूत झालेलं तुम्हाला आम्हाला दिसतंय. आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे, जीडीपी वाढला पाहिजे, लोकांना त्याच्यातून समाधान मिळणार पाहिजे. मग देशाचे प्रधानमंत्री यांनी 5 ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली. त्याच वेळेस आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील 1 ट्रिलियन इकॉनॉमी जाहीर केली. त्या दृष्टीने आपला महाराष्ट्र देखील गतीने दौडत आहे. आणि म्हणून आता पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार नाही, तर आता महाराष्ट्र जोरात आपलं काम करणार, परफॉर्मन्स करणार आणि आपल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काम करणार. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अहिल्यानगरला विकासाच्या वाटेवर घेऊन जाताना असताना तुम्ही दिलेलं एक मात्र मत, त्याचा हिशोब देणं आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्याचं, नेत्याचं, आमदारांचं, पालकमंत्र्यांचं आणि आमचं सर्वांचं हे कर्तव्य बनणार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये जो भाग वंचित आहे, जो भागाला पाणी मिळालं नाही त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे, विकास आला पाहिजे, रस्ते आले पाहिजे,
आणि अनेक शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपण भविष्यकाळामध्ये करणार आहोत. खरं तर वास्तविक पाहता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी नेतृत्वाने आणि पक्षाने टाकलेली आहे. मला वाटतं आपला जिल्हा मोठा आहे. माझ्या अगोदर देखील आदरणीय बाळासाहेब भारदे असतील, आदरणीय प्राध्यापक नासर फरांदे असतील. भारदे साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष होते, तर नासर फरांदे हे विधान परिषदेचे सभापती होते. त्यानंतर हे आदरणीय सूर्यभान वहाणे पाटील, बबनराव ढाकणे, विजयराव आवटी हे देखील उपाध्यक्ष उपसभापती म्हणून देखील आपल्या जिल्ह्याचं त्यांनी गौरवासाठी काम केलं. त्याच्यानंतर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती ही जबाबदारी आली आहे. हे पद जबाबदारीचं आहे. हे पद अतिशय महत्वाचं आणि मोठं आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या विधान भवनाकडे लागलेलं असतं. कारण हे पवित्र लोकशाहीतलं सभागृह आहे. त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळत असतो आणि म्हणून या सभागृहाचं तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी 150 वर्षाची परंपरा आपण ही इंग्रजांची मोडीत काढून लोकशाही आणली आणि लोकशाहीमध्ये हे पवित्र सभागृह खऱ्या अर्थानं ही जनतेला न्याय देणारं सभागृह आहे. आणि माझं भाग्य आहे, माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की अशा एका सभागृहाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी म्हणून मला काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. त्या घराण्यातच माहेरच्या घराण्यातच जन्म घेतलेला आहे. असा हा योगायोग आलेला आहे आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलं खऱ्या अर्थानं त्यांनी जे कार्य केलं न्याय देण्याचं, सुशासन आणि लोककल्याणकारी त्यांची जी भूमिका राहिलेली आहे खऱ्या अर्थानं हाच त्यांचा जो काही मार्गक्रमण आहे, त्यांचे जे काही विचार आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये मला आनंद होणार आहे. आणि त्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि सहकार्याची मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपामध्ये पराजय झाल्यानंतर देखील मला अशा एका पदावर नेऊन ठेवलंय पक्षाने आणि नेतृत्वाने आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थाने मी कर्जत जामखेडच्या जनतेचं आणि आपल्या जिल्ह्यातल्या जनतेचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करेल की त्यांनी एवढे मोठे मतदान मिळवून दिलं, पण मी विजय प्राप्त करू शकलो नाही. परंतु ती तुमच्या आमच्या मला वाटतं तडले साहेबांनी भाषण केलं, खासदारांनी भाषण केलं, पालकमंत्री महोदयांनी भाषण केलं, तुमच्या आमच्या मनामध्ये खंत आहे. आणि नेहमी करता काही झालं की विरोध करायचा, काही झालं तर बोलायचं, पण बोलल्यांनी प्रश्न सुटत नाही. खरं तर वास्तविक पाहता बोलल्यांनी प्रश्न सुटत नाहीत. माझ्यावर काय टीका झाली मध्यंतरीच्या काळामध्ये? मध्यंतरीच्या काळामध्ये टीका झाली की मला प्रोटोकॉल कळत नाही. आता मला कसा प्रोटोकॉल कळत नाही? मी प्रोटोकॉल मंत्री सुद्धा 2.5 वर्ष होतो. म्हणून 15 मे 1952 साली आपल्या लोकसभेचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष काय म्हणतात की वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर. एकदा तो सभापती किंवा अध्यक्ष झाला की तो पूर्ण वेळ नंतरच्या कालखंडामध्ये अध्यक्ष राहतो. ही आपण ज्या देशाच्या 5 देशाच्या वरून घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला लागू केली, त्या युनायटेड किंगडम मध्ये जर एकदा सभापती झाला किंवा अध्यक्ष जर झाला तर त्याच्या विरोधात माणूस उभा करायचा नाही, अशी प्रथा परंपरा आहे. पण आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे उभा राहिला की त्याला सांगायचं तुमचा हा प्रोटोकॉल नाही, आणि निवडणूक आली की मात्र मग अध्यक्षांनी सभापतींनी पक्षाकडे तिकीट मागायला जायचं. आता हा विरोधाभास आहे. दुसरीकडे काय, विरोध करायचा नाही आणि मग मात्र तिकीट मागायला जायचं. आणि मग हा प्रोटोकॉल असा आहे की आता 2024च्या आपल्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस देशाचे कृषी मंत्री नरेंद्र तोमर उभा होते. त्यांना परत विधानसभेला आणलं. कृषी मंत्री असताना ते निवडून आले आणि ते मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाले. मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाल्याच्या नंतर तिथे काँग्रेसवाल्यांनी त्यांना विरोध केला. म्हणले अध्यक्ष हा इम्पार्शियल असतो, त्याला मीटिंगमध्ये भाग घेता येत नाही. आता तुम्ही इकडून टोचणार तिकडून टोचणार. इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती आदेश पारित केले
की निवडणूक आयोग या संदर्भामध्ये सांगतात की प्रदेश निवडणुकीच्या प्रसंगी भारत निर्वाचन आयोगाने सांगितलं की जर अध्यक्ष असला तरी तो पक्षाच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो आणि तो भाग घेतल्याच्या नंतर फक्त कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन कमिशनचं त्याला मात्र जे सगळ्याला रूल्स लागू ते त्याला रूल्स लागू राहतील. आणि म्हणून मला वाटतं ज्यांनी कोणी आमच्यावर प्रोटोकॉल सांगण्याची शिकवण्याची भाषा केली त्यांच्यासाठी हे पुरेसं आहे. अजून अधिकचा मारा लागत असेल तर तोही देता येईल. मग खासदारांनी सांगितलं घंटी वाजवा, जास्त वेळ बोलायला लागले. मी नामदार साहेबांच्या कानात सांगतो, तोच तर खरा प्रोटोकॉल आहे माझा. मी कोणाचंही भाषण थांबवू शकतो, माझ्या भाषण थांबवता येत नाही. म्हणून नामदार साहेबांनी सांगितलं हा खरा आपल्या जिल्ह्याचा गौरव आहे. भारदे साहेबांच्या नंतर फरांदे सरांच्या नंतर हा गौरव आहे. पण माणूस बी दोरीत असला पाहिजे, डिसिप्लिन असला पाहिजे. मी बी सरळ आहे, स्ट्रेट आहे, वाकडा नाही तिकडा नाही, कुणाच्या मध्यात तर जातच नाही. आता बाहेरच्या जिल्ह्यातून रिजन मधून येऊन आमचा नाद केला म्हणून मी नाद केला ना. 622 मतांनी पडलो हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे. आणि काय मोठा तीर मारला 622 मतांनी निवडून येऊन. राम शिंदेचं ते काय इतिहास आहे सगळ्याला माहिती आहे, आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. माझे कार्यकर्ते आणि मी लढलो आणि त्यांची 60 वर्षाची परंपरा आहे. 60 वर्षाची परंपरा राजकीय क्षेत्रात असलेली, त्यांच्या 60 वर्षाच्या परंपरामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री, 5 वेळा उपमुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे कृषी मंत्री, देशाचे विरोधी पक्षनेते, राज्याचे विरोधी पक्षनेते एवढे पद भोगली. त्यांची माझी जर तुलना केली तर त्यांची माझ्यापेक्षा इज्जत 622 मतांनी जास्त आहे. त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम नाही. 622 मत, आता गेल्या वेळेस 43 होते खासदार साहेब, आता 622चा फरक राहिला. विठ्ठलराव तुमचा 802चा होता तर तुम्हाला एवढा त्रास झाला. आता मी 622 वर आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण काय करतो, जनतेला कशा पद्धतीने न्याय देतो, ही देखील महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून साठी महायुतीचे 10चे 10 आमदार आपले अतिशय तरुण आहेत, तडफदार आहेत. पालकमंत्री महोदय सगळ्यांना मदत आणि सहकार्य करायची भूमिका नेहमी करतात. कर्डिले साहेब 5 महिने झाले आपण सत्कार केला, पण सत्काराचं काय नियोजन जोरात केलंय. एवढ्या मोठ्या सहकार सभागृहामध्ये आपण सत्कार आयोजित केलाय. त्याच्यामुळं हा खरा प्रतिष्ठेचा सत्कार आहे. जिल्ह्याच्या हेडक्वार्टरमध्ये, अहिल्यानगरच्या हेडक्वार्टरमध्ये सत्कार होतोय. सगळ्यांचं नियोजनाची व्यवस्था आहे. आमची आहे ना, आमची पण नियोजन नाही. आणि त्यामुळं कर्डिले साहेबांच्याकडून आयोजन आणि नियोजन समजून घ्यावं. अतिशय दोरीत काम करणं, अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणार. आणि म्हणून कर्डिले साहेब तुमच्या मनातली जी काही खंत आहे ती नक्की, तुमची सांगण्याची स्टाईलच वेगळी आहे. सगळ्याला मंत्रिपद वाटली पण तुमच्या मनात काय हे मात्र सगळ्याला कळलं. त्याच्यामुळे यथायोग्य आम्हाला जे करता येईल ते नक्की आम्ही करू. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507 74 70 48.